आझाद मैदान खचाखच भरलेलं आहे, पोलिसांचा बंदोबस्त मोठा आहे. माझ्यासोबत काही मराठी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा काय सांगशील? आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आता मागा नाही आणि सर्व प्रशासनाला माझी एकच विनंती आहे, कुणीही घ्या, अतिशय घाणेरडेपणाचं राजकारण या मराठा समाजाला लागलेलं आहे, तरी सर्व प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं. या महापालिकेचं अतिशय निकृष्ट काम आहे. सध्या मराठा बांधव अतिशय चिखलात आणि पाण्यात बसलेले आहेत. आम्हाला एक मुख्यमंत्री साहेबांना एकच संदेश द्यायचा आहे की त्यांनी जे शब्द दिला होता की त्यांनी जे म्हटले होते की आरक्षण देण्याचा अधिकार राज्यालाच आहे, आणि आज आम्ही त्यांना सत्तेवर बसवलंय की आरक्षण देण्याचा अधिकार राज्यालाच आहे, आणि त्यामुळेच आम्ही त्यांना सत्तेवर बसवलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही 18 पगड जातींना सोबत घेऊन चालणारे आम्ही मराठी आहोत. आम्हाला एकच म्हणायचंय, मुख्यमंत्री साहेबांना एकच संदेश द्यायचा आहे की लवकरात लवकर जे आमच्या मुलांना भविष्यात आरक्षणा वाचून जो तोटा होतोय, जे मार्क जास्त पडून सुद्धा आमची मुलं लागत नाहीत, मेडिकलला असो, इंजिनियरला असो किंवा नोकरीला असो, चान्स मिळत नाही का आम्ही मराठा आहोत म्हणून पाप केलाय, आम्ही हिंदू आहोत म्हणून पाप केलाय, आम्ही सदा तुमच्या सोबत आहोत. मी एक स्वतः संघाचा कार्यकर्ता आहे आणि मी संघाचं काम करत असताना समरस्ता संघ सांगतो की समरस्तेनं काम करायचंय आणि समरस्तेसोबत आम्ही सुद्धा काम करतो. आणि आम्ही हिंदू आहोत. आम्हाला सरकारला एकच म्हणायचंय की आम्ही प्रत्येक वेळेस हिंदू तुमच्या सोबत आहोत. आम्ही मराठा हिंदू नाहीत का? आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या सोबत राहिलेलो आहोत. तुम्हाला निवडून दिलं याच्यासाठीच की मराठ्यांना तुम्ही आरक्षण द्यावं, आणि दिलेला शब्द. काय गैरसोय झाली आहे तुमची? रात्रीपासून सगळे आमचा मराठा बांधव पावसामध्ये भिजतोय आणि रात्रीपासून आपण या मैदानावर आहे. रात्रभर आपण पावसामध्ये जर भिजत असेल, जर सरकारची गांभीर्य दखल घेत नसेल, या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही, प्रशासनाने कुठलीही व्यवस्था केली नाही, जाणीवपूर्वक जर मराठा बांधवाला त्रास द्यायचं जर सरकार काम करत असेल, 100% ही सरकार आम्ही पलटी केल्याशिवाय राहणार नाही. ही मराठ्यामध्ये ताकद आहे. नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की या भावना आहेत मराठी बांधवांच्या, आणि जर जवळपास आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हा एकवटलेला आहे. या ठिकाणी अनेक गैरसोयीचा सामना करून सुद्धा मैदान अद्याप सोडलेलं नाहीये. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा बांधव एकवटलेले आहेत. जरांगे पाटलांच्या घोषणा यांच्या देखील केल्या जात आहेत. काय सांगायचं आम्हाला जरांगे तर आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आझाद मैदान परिसरातून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतायत, त्यांच्या भावना जाणून घेतायत. सूरज, तुम्ही असेच सोबत राहा. तुर्तास आपण जाऊयात. अक्षय भाटकर देखील आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देतील. अक्षय, आता मनोज जरांगेंचा ताफा हा आझाद मैदानाकडे रवाना झाले.